नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, सरपंच व उपसरपंच यांना वेतनवाढ झालेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे। तसेच ग्रामसेवक पद जे आहे त्या पदाचं नाव देखील बदललेलं आहे। मित्रांनो, काय आहे अपडेट, काय आहे माहिती सविस्तर आपण आज एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय झालेला आहे। व्हिडिओला सुरू करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लावण्यास अवघे काही दिवस बाकी असताना मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय निर्णय घेण्यात येणार आहेत याबाबत उत्सुकता वाढलेली आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच उपसरपंच वेतनवाढसह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर राज्यातील सरपंच आणि उपसरपंच वेतनवाढ दुप्पट करण्यात आलेली आहे। तसेच ग्रामसेवक पदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। म्हणजे की मित्रांनो, राज्यातील सरपंच व उपसरपंच जे पद आहे त्या पदाला आता दुपटीने वेतनवाढ करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे ग्रामपंचायत सोबतच ग्रामसेवक असतात, हे जे ग्रामसेवक जे पद आहे त्या ग्रामसेवक पदाचं नाव बदलून आता ग्रामविकास अधिकारी असे ठेवण्यात आलेलं आहे। सदरील निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही होती अपडेट सरपंच आणि उपसरपंच यांच्या संदर्भात वेतनवाढीच्या। मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा। मित्रांनो, धन्यवाद।